श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. तर तुमचं वेलकम आहे @विपुल आणि श्रेयाच्या चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता गाईस की मी आता उठली आहे. सो आज मी ॲक्च्युली लवकरच उठली, जरा आय थिंक 6 वाजता उठली होती, कारण आज शुक्रवार आहे तर आपल्याकडे पाणीचा पण इश्यू असतो आणि बेसिकली आपली कामवाली सुट्टीवर आहे आज. सो मी लवकर उठून सगळं म्हणजे झाडू पोछा वगैरे करून घेतला आणि माझं टिफिनसाठी पीठसुद्धा म्हणून ठेवलेलं आहे मी. तर आता मी घेते माझं एनर्जी ड्रिंक. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे एनर्जी ड्रिंकसुद्धा रेडी आहे आपलं. सो हे बघू शकता, आज रेड कलर कसा दिसतोय, छान आहे ना. सो भेटूया आपण काहीच वेळामध्ये. सो आज बघू काय स्पेशल ब्लॉगमध्ये दाखवता येतं का. ॲज पर डिक्लेरेशन आज काय न्यूजवरती सांगितलं आहे, अजूनपर्यंत अपडेट काय माझ्यापर्यंत पण आलेला नाही आहे. पण जे काही घडतंय ते अत्यंत खूप चुकीचं घडतंय, जे मला सुद्धा पटत नाही आहे. सो बघू आणि भेटते तुम्हाला. सो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं वेलकम आहे. तर वेलकम तर आम्ही सकाळीच केलं आहे आमच्या यूट्यूबच्या फॅमिलीला. सो आता विपुल जस्ट गेला आहे थोडी भाजी आणायला, कारण भेंडी मी त्याला सांगितली आहे आणायला. सो बघू आणि काय बोलू आणि लची फटाफट आटपून घेते. रोजप्रमाणेच रुटीन असतात आपले, तर आज मी एवढ्या सगळ्या रुटीन्स मला बोर नाही करणार आहे. सो आता मी फटाफट किचनमध्ये जाते. आज माझा फ्रेश सुद्धा डन झालेला आहे, प्रोटीन इंटेक झाला आहे. सो ते सगळं घेते आणि तुम्हाला भेटते काहीच वेळामध्ये. सो आजची जर वेळ घेतो मला, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. प्लीज गाईज सबस्क्राईब माय चॅनल. जर तुम्हाला वाटत असेल की मी चांगले व्लॉग्स बनवू शकते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट्स सी, भेटू किचनमध्ये. आज एवढं तुम्हाला बोर नहीं करना गाइस. तुम्हें बोलती काय यार डेली रूटीन्स कुछ तो सब्जेक्ट डालो. सो आज के ब्लॉग में हम सब देखोगे कि थोड़े सीन कॉमेडी में हमारे साथ. सो कंटिन्यू रहिए हमारे ब्लॉग में और देखते रहिए विपुल @विपुल और श्रेया के चैनल में. बघा काहीच तुम्हाला माहितीच असेल बॅकग्राऊंडवरनं मी कुठे आलेले आहे. सो आपण आता चहा बनवूया मस्तपैकी. आज माझं पण इच्छा होते चहा प्यायची, तर बघा मी चहा बनवून घेते. आणि दुसरी गोष्ट, आज तुम्हाला मी सांगितलं आहे आपलं असणार आहे फनी. सो आपण बनवणार आहे चहा. सो बनवूया चहा आणि भेटूया तुम्हाला. सो मी किचनमध्ये तर आलीच आहे आणि दुसरी गोष्ट, आपला चहासुद्धा रेडी झाला आहे. सो आपण भेंडीची भाजी बनवली आहे टिफिनसाठी. खूप इझिएस्ट भाजी आहे. होप तुम्ही 1-2-3 ब्लॉग्समध्ये माझी ती भाजी बघितलीच असेल. तर आपण आता बघूया पुढे काय करायचं आहे. आपले मी तुम्हाला बोलली आज आमची कामवाली येणार नाही, तर मॉर्निंगमध्येच माझे जे काही रुटीन्स आहेत ते मी करून घेतले आहे. सो तुम्हाला रुटीन्स दाखवून बोर नाही करणार आहे. सो आजचा आपण ब्लॉग असा आहे की आपण थोडीशी कॉमेडी पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सो आजचा ब्लॉग खूप फनी डेली ब्लॉगसारखा तर असणारच आहे, पण लिटिल कॉमेडी आणि फनीसुद्धा असणार आहे. होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर माझ्या चॅनलला @विपुल आणि श्रेयाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे प्रत्येक ब्लॉगमध्ये मी मेन्शन करते. सो गाईज, जर तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मी सारखी म्हणते आहे तुम्हाला, का तर तुम्हाला माहितीच असेल ॲज अ ब्लॉगर आपल्याला बोलावंच लागतं. आणि आय वॉन्ट एव्हरीबडी टू सबस्क्राईब मी. सो जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं, सो असेच छान व्हिडिओ कॉमेडी तुम्हाला मी दाखवेनच. सो भेटते तुम्हाला काहीच वेळामध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा. तुम्ही बघू शकता की आता मी ब्रेकफास्ट करून घेते. आपला टिफिन तर रेडी झालेला आहे आता. सो आता मी बसला ब्रेकफास्ट करते. ब्रेकफास्ट म्हणजे जास्त काही नाही, फक्त चहा आणि बिस्किट घेणार आहे. सो रेडी होते ऑफिसला जायला. विपुलसाठी प्रोटीनसुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे. रेडी करून ठेवलं नाही, रेडी करायचं आहे. सो बाय द वे एक न्यूज द्यायची होती की आपला जिमी कालपासून कुठेतरी गेला आहे. सो कालसुद्धा मी त्याच्यासाठी चपाती बनवली होती, तो नव्हता. दूध द्यायचं होतं, तो नव्हता. तर काल रात्री मे बी त्याचा आवाज येत होता, तर मला नाही वाटत मे बी जिमी होता. तर कोण दुसरं पण असू शकतं डॉग. सो काल माझं चुकलं, मला ॲक्च्युली उठून बघायला हवं होतं की तो जिमीचा आहे का. सो आता माझे मिस्टर पण तिथे बघून आले, तर जिमी तिथे नाही आहे. तर मी आवाजसुद्धा दिला त्याला, जशी मी साऊंड त्याला देते. सो
काय माहिती लवकरात लवकर तो आला की बघूया कधी येतो जिमी. नाही तर आता मी आमची जी कामवाली आहे ती बोलत होती जेमिकल उधर था त्यांच्या एरियाच्या साईडला. सो मी बघते तिला कॉल करून की जिमी कुठे आहे. सो जसं जिमी फायनली रिकवर झाला होता व्यवस्थित, आता पुन्हा एकदा गॉड नोस तो कुठे गेला आहे. होप जिमीही परत यावं. सो जिमी तर ब्लॉग बघणार नाही माझं, पण मी सांगते तरी तो आले की मी तुम्हाला सुद्धा अपडेट देईन. सो मी आता तिला कॉल करते आणि बघते पुढे, मी पण बघा. 2 hours later. हे गाईस, तर तुम्ही बघू शकता की आपल्याला आपलं सगळं कामावरून झालेलं आहे. तुम्ही बघा पूर्णपणे आपलं किचन क्लीन झालेलं आहे. सो आपण पाणीसुद्धा भरायला लावले, पाणी आलेलं आहे आता. सो कपडेसुद्धा धुवून झालेले आहेत, बघू शकता लॉन्ड्री बॅगमध्ये. सो आपण आता रेडी होऊया ऑफिसला जायला आणि भेटते तुम्हाला ऑफिसमध्ये. तू एकदम मागं बसतो, मला माझी बॅग न ठेवतात. काय करू? हां चल राहू दे, ठेवली मी माझ्या मागे. गाईज आपण आता चाललो आहे ऑफिसला. सो हा लुक आहे एव्हरीडे लुक. सो आता आपण ऑफिसला जाऊया आणि बघूया. आज मला लेट एवढा नाही झाला आहे, पण झालाच आहे, 10:30 वाजले. सो जाते ऑफिसला आणि भेटते तुम्हाला ऑफिसमध्ये. सो हे गाईज फायनली मी ऑफिसला पोहोचले आहे. सो आता बघूया ऑफिसचं काम कंप्लीट करते आणि भेटते तुम्हाला दुपारच्या लंचच्या टायमाला. वेलकम गाईज, तुम्ही बघू शकता आता ऑफिसमध्ये म्हणजे मगाशीच पोचली होती. तर मॉर्निंगच्या ह्याच्या सेक्शनमध्ये थोडंसं काम असतं आम्हाला. सो आता माझं सगळं काम झालं आहे. सो आता मी तुम्हाला भेटते लंचमध्ये. आणि आज काहीच स्पेशल नाही आहे. आजचं हे आहे की आज मम्मीबरोबर झालं आहे माझं थोडंसं आर्ग्युमेंट. तर मी माझ्या मम्मीशी बोलत नाही आहे. ती मला बहुतेक माझ्या नवऱ्याला पण मेसेज करत होती विपुलला काय झालं श्रेयाला, पण काय सांगू माझा मूडच नाही आहे. सो आपण प्रँक करतोय तिच्याबरोबर. आपण चिडलेले नाहीत तिच्यावर, पण आपण आईबरोबर प्रँक करणार आहोत. तर बघू आता काय बोलते ती. आपण तिच्याशी बोलणार आहेत संध्याकाळी. हा प्रँक आपण तेव्हाच एंड करू. सो आता मी भेटते तुम्हाला लंचमध्ये. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. तर तुम्ही बघू शकता आज थोडंसं टी टाईम नाही झालं अजून, तरी मी केलं कारण आज खूप कामं आहेत गाईज. आमची मॅडम मॅनेजर अजून आलेली नाही आहे, ती सुट्टीवर आहे, त्यांची तब्येत बरी नाही आहे. सो होप ती मंडेपासून येईलच जॉबला. सो तोपर्यंत तिच्या जागेवर मला बसलं व्हायचं. खूप सारं काम आहे, पण तरी काम झालं आहे कारण आपली ही कलिक आहे ती आपल्याला खूप हेल्प करते. सो चला आपण भेटूया काहीच वेळामध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची कामं करून घ्या. काय बघताय करा. सो गुड इव्हनिंग गाईज. तुम्ही बघू शकता की आता टी टाईम झाला आहे आमचा. सो तुमचं स्वागत आहे. स्वागत तर सकाळीच करतो आपण, तरी एकदा बोलले मी. तर आजचं झालं आहे जो प्रँक आपण मम्मीवरती केला होता तो फेल झाला आहे आपला. कारण तिला ऑलमोस्ट माहिती होतं की मी अशी काही चिडणार नाही आहे तिच्यावरती. सो आता आपण चहा पिऊया आणि आजचा मे बी शेवट नाही, परवापासून आपला चहा नसणार आहे कारण आपण पुन्हा एकदा आपलं प्रोटीन वगैरे चालू करतो आहे वेट लॉस जर्नी. सो होप मे बी तुम्हाला सांगेनच, तुमच्यासोबत तर शेअर करणारच कारण ऑफकोर्स तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आता, तुम्हाला तर सांगावंच लागेल मला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विपुल गेला आहे माझ्या सासूच्या सासूरवाडीला. सासूच्या त्या माझ्या सासूच्या भावाकडे गेले आहेत कारण त्यांची मामाकडे सर्जरी, विपुलच्या मामाची सर्जरी झाली होती त्याच्यामुळे, आणि त्यांची रक्षाबंधन सुद्धा पेंडिंग होती. सो त्यासाठी सुद्धा ते गेलेले आहेत. तर 4 दिवस माझे सासू सासरे सुद्धा बाहेर गेले आहेत. सो बघू आज काय बनवता येईल डिनरमध्ये. कारण आता हो मी ऑफिसमधून मे बी ऑटोने जावं लागेल मला घरी कारण विपुलला यायला आय थिंक टाईम लागला तर त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट काहीच नाही, काहीच वेळात भेटते तुम्हाला घरी जाताना. इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. हे गाईस तुम्ही आता बघत आहात की मी निघाली आहे ऑफिसमधनं. सो आता चालली आहे मी घरी. सो आम्ही दोघी एकत्र चाललो आहे कारण आज विपुल गेला आहे बाहेर, त्याच्यामुळे त्याला यायला लेट होणार आहे. सो पाऊस पण यायला लागला आहे आणि मी नेमकी आज छत्री आणलेली नाही आहे. सो होप मी आता थोडी भिजत जाणार आहे. बघू पुढे आपल्याला ऑटो भेटतो का.
भैया बोलते भैया. तर आपली मैत्रीण छत्री उघडते आहे. एकदा फोनवर बोलती ना छत्री पण उघडते, काय कळत नाही तिचं मला. गाई जाम पाऊस आहे. छत्री उघडते की नाही इसके जमाने में. सो फायनली छत्री आपली उघडली आहे. सो आता आपण छत्रीमध्ये चाललोय दोघी. तर हाय गाईज. तर भेटते तुम्हाला. ही बघा माझी फ्रेंड, छोटीशी आहे पण खूप जास्त. तिचं नाव बुट्टी आहे. ही बुट्टी आहे म्हणून हिचं नाव बुट्टी ठेवलंय. सो भेटते तुम्हाला घरी जाऊन. सो बघा गाईस की मी रिक्षातून चालली आहे आणि खूप सारा पाऊस येतो आहे बघा. आपण भेटूया घरी जाऊन. बघा खूप जास्त पाऊस येतो. आज वाटलं नव्हतं पाऊस. वन्स अगेन तुमचं तुम्ही बघू शकता की मी आता घरी पोहोचली आहे. थोडीशी भिजली आहे मी, तरी मी ऑटोनी आली आहे. खूप जास्त पाऊस पडतो आहे कारण पाऊस बोलता है ना, बारिश आती है बिन बोले, जब हम लेके नहीं जाते हैं छाता घर पे. नहीं नहीं नहीं, बारिश आई छम छम छम, लेकर छाता निकले हम. आने के टाइम पे बारिश आएगी लेकिन हम आएंगे भीगते गम. काहीतरीच, बट इट्स ओके. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते काहीतरी. एक छोटासा बोलतात ना, एक छोटासा उंदीर आहे जो इकडे बसला आहे. गाईज विचार करा, मी त्याला एवढं बघतीये तरी तो तिथनं हलत नाही आहे. तुम्हाला बॅक व्ह्यूनी मी नक्कीच दाखवते. बघा हा कित्तूसा उंदीर आहे. हा ना इथे बसला आहे पण मी खूप घाबरते त्याच्यामुळे मी पुढे नाही जाणार. पण तो घाबरतच नाहीये गाईज. बघा तुम्ही, हे बघा. मूषकराज, ओ मूषकराज, मूषक. बघा हे गाईज मी घरी आली आणि बघितलं की खूप सारा पसारा आहे. विपुल मम्मी पप्पांना सोडायला त्याच्या गेला आहे. त्याच्यामुळे जे कपडे सुकवायचे होते सकाळी धुतलेले ते पण सुकवलेले नाही आहेत. बेडरूममध्ये बघू शकता किती पसारा पडला आहे. सो मी सगळं आता उचलून घेते, म्हणजे क्लीन करते आणि विदिन 5 मिनिट्स 2 मिनिट्स नंतर 15 मिनिट्स नंतर 2 मिनिट्स नंतर 15 मिनिट्स नंतर मला भेटते. वाफ वगैरे ना. परत मी डॉक्टरकडे गेली होती. सो डॉक्टर बोलले की हायपर ॲसिडिटी आहे. सो आपण आता सिरप वगैरे घेतला आहे, जेवढीसुद्धा थोडंसं. तर चला आजचा ब्लॉग, विपुलसुद्धा घरी आलेला आहे. पण कसं आहे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तशी भेटून. सो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा म्हणजे जेवढे ब्लॉग्स मी बनवते तेवढे तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. आणि भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅट गुड नाईट.